ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे दामिनी वकील साक्षीवर खूप चिडलेली असते, कारण की दामिनी वकीलने साक्षीला सांगितलं असतं की तू वात्सल्य आश्रमात गेली होतीस ते सरळ सांगून टाक, पण साक्षीने प्रियाचं ऐकलेलं असतं. त्यामुळे पण साक्षीला बोलतो की तू असं काय केलंस, बघितलंस ना त्या अर्जुन सुभेदारने तुला अडकवलं. तेव्हा साक्षी बोलायला लागते, दामिनी वकील आणि अण्णा मला माफ करा, पण त्या टायमाला मला काहीच सुचलं नाही. तुम्ही सांगितलं तसं मी सांगणार होते, पण त्याच टायमाला माझी नजर प्रियाकडे गेली आणि तिने मला सांगू नको असा इशारा केला. आणि दामिनी बोलायला लागते, याच्या पुढे तुला काय तोडगा काढायचा तो प्रियालाच विचारू नका. दामिनी बोलायला लागते, ही केस लढायला प्रियाला दे, मी तुला काय वाचू शकणार नाही. आणि एक एक नवीन गोष्टी पुढे येतात, त्यामुळे मला ही केस लढायची नाही आणि तुला फाशी होणार ही निश्चित. हे ऐकल्यावर मी पण चिडतो आणि तो घरातला चॉपर काढतो आणि तो दामिनीच्या गळ्यावर ठेवायला जातो. पण साक्षी त्याला अडवते आणि बोलते, प्लीज अण्णा असं करू नका. तेव्हा मी पण ऐकायला तयार नाही आणि तो बोलतो की या बाईला मी केस लढण्यासाठी ढिगाने पैसा बघतोय आणि ही बाई अशी करते. आणि आजपर्यंत तिचं मी ऐकून घेतलं आणि ती आता बोलते की मी साक्षीला जेलमध्ये टाकीन, आता माझ्या डोक्यावरचं पाणी निघून, आता मी तिला सोडणार नाही.